2008च्या रेल्वे भरतीच्या आंदोलनासंदर्भात जी केस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दाखल झाली होती, त्या संदर्भातलं चार्जशीट आता फाईल झालं आहे. हे चार्जशीट फाईल झाल्यानंतर आता ही केस सेशन्स कोर्टाकडे वर्ग करण्यात आली आहे. आज या संदर्भातली सुनावणी ठाणे न्यायालयामध्ये झाली. अवघ्या काही मिनिटांची ही सुनावणी होती. यावेळेस राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का असं विचारण्यात आलं. यावेळेस आपल्याला गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरे यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं होतं. या संदर्भात सहकार्य करा, लवकरात लवकर केस निकाली निघेल असं या संदर्भात न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि ही संपूर्ण जी केस होती ही रेल्वे भरतीची केस होती. त्या काळामध्ये रेल्वे भरतीच्या जाहिराती या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये छापल्या जायच्या. महाराष्ट्रातल्या पेपरमध्ये जाहिराती दिल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे मराठी तरुणांना रेल्वेमध्ये भरती होणं हे अवघड जात होतं. मात्र या आंदोलनानंतर आता रेल्वे भरतीच्या जाहिराती स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये छापल्या जाऊ लागल्या. या संदर्भातले बॅनर देखील छापले जाऊ लागले आणि त्यामुळे आता रेल्वेतला मराठी तरुणांचा टक्का वाढला आहे असं या संदर्भात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.